हरिओम। सब दुखों की एक ही दवा, सब दुखों की एक ही दवा, मिट्टी पाणी और हवा। काय आहे? मिट्टी पाणी और हवा। माती। काय संपर्क आहे आपल्या मातीचा आणि आपल्या आरोग्याचा? काय काय आहे संपर्क? मातीचा 18 तत्व आहेत. 18 तत्व आहेत. आज आपण पाहिलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर आपला कधी मातीला पाय लागलेला आहे का? मातीवर आपण उभं राहिलो आहोत का? नाही, मुळीच उभं राहिलो. आपल्या पायामध्ये बूट आहे, चप्पल्स आहे. पूर्वी आपण कातड्याचे चप्पल वापरायचं, ते आता बंद केलेलं आहे प्लास्टिकचा वापर. त्यामुळे तुमचा आणि जमिनीचा आणि आपल्या सगळ्यांचा संबंध संपलेला आहे. त्याचा आरोग्याशी काय संबंध आहे? तर 0 व्होल्टेज थेरपी म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रिसिटीचं व्होल्टेज, थोडक्यात टेम्परेचर असं धरूया. तेवढा आपल्या शरीरामध्ये व्याधीला सुरुवात होते. जेव्हा आपण जमिनीच्या संपर्कात शरीरातील इलेक्ट्रिसिटीचं व्होल्टेज हे 0 होते. जे टॉक्सिन्स आहेत, फ्री रॅडिकल्स आहेत, हे सगळं काय होतं? शरीरामध्ये निघून म्हणजे मातीमध्ये निघून जातं. इलेक्ट्रिसिटीचं आयुष्य कशामुळे वाढतं? आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे ना, आहे की नाही? प्रत्येकाच्या कशामुळे वाढलं आयुष्य त्याचं? त्यामुळे ते टिकून आहे. मग आता ही खोली आहे. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? लक्षात घ्या. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? ही खोली आहे, हे हॉल आहे. दररोज येतो आपण स्वच्छ करतो, निघून जातो, किंवा आपलं घर दररोज स्वच्छ करतो आपण, नाही का नाही? आपण तो स्वच्छ झालं. 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर आपलं समजा एखादं कपाट हलवलं तर काय दिसेल पाठीमागं? जड. तसंच आहे की आपण दररोज मलमूत्र हे शुद्धीकरण होत असतात शरीरात. असे काही रॅडिकल्स असतात, फ्री रॅडिकल असतात शरीरामध्ये, की ते कुठेतरी साठून राहिलेले असतात आणि त्याचा आपल्याला त्रास आहे. मग हे फ्री रॅडिकल्स काढण्यासाठी आपल्याला दररोज अर्धा तास जमिनीच्या संपर्कात आलं पाहिजे. जमिनीवर अर्धा तास थांबता आलं पाहिजे. जमिनीवर अर्धा तास म्हणजे कसं? मातीशी पाय लागला हे महत्वाचं. समजा आपल्याला अचानक काहीतरी झटका आला, अपघात झाला, हृदयविकार झाला, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तुम्हाला, तर ते तुम्हाला सलाईन नाही लावत, गोळ्या नाही देत. काय करतात? शॉक देतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इलेक्ट्रिसिटी कायमची कार्यरत असते. इलेक्ट्रिसिटी सगळ्यात पहिलं काय करतात? शॉक देतात आणि हृदय चालू करण्याचा प्रयत्न करतात. किंवा समजा एखादा माणूस हृदयविकाराचा झटका आला, काय झालं, पडला, तर दोन्ही हात असं प्रेस करून छातीवर प्रेस करतात. छाती पंपिंग करतात, पुन्हा त्याचं हृदय चालू होतं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी चालू करतात. ECG काढता ना तुम्ही, ECG काय असतं? तुमचं हेच आहे ना, इलेक्ट्रिसिटी चेक केली जाते. तर हा फार महत्वाचा आहे, मातीशी संबंध आहे. त्यानंतर मड थेरपी माहिती असेल तुम्हाला. मड थेरपी माहिती आहे ना, शरीरामध्ये मातीला मड दिला. तर हे मातीचा असा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. समजा आता आपण 7व्या मजल्यावर 20व्या मजल्यावर राहतोय, पायामध्ये बूट एकदा लिफ्टमध्ये बसले की 20व्या मजल्यावर गेलो आपण किंवा 2ऱ्या मजल्यावर गेलो, तर कधी तुम्ही मातीशी संपर्क आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं? 0 व्होल्टेज थेरपी केली. म्हणजे आपल्या घरामध्ये जे आर्थिंग आहे त्याचं सेपरेट आर्थिंग करून वायर आणून आपल्या पायाखाली मॅट ठेवलेली इलेक्ट्रिकची. माझ्या घरामध्ये आहे ती मॅट. आपण मागे एकदा घेतलं होतं क्लासमध्ये किंवा यूट्यूबला सुद्धा आपलं पाहत आहे. पुढचा मुद्दा काय आहे? मिट्टी काय? सब दुखों की एक ही दवा, मिट्टी पाणी हवा. दुसरा पाणीकडे येऊया. पाणी आपण शुद्ध प्यावं म्हणून काय घरामध्ये फिल्टर लावलेला आहे, केट लावलेला आहे आणि ते पाणी आपण डेली पितो. प्रत्यक्षात हे पाणी ह्याचा शून्य उपयोग आहे. त्या पाण्याचा काय आहे? मला दिसतंय ते स्वच्छ, त्यातले मिनरल सगळं निघून गेलेलं आहे. मग आपण पाणी कुठलं पिलं पाहिजे? कोणतं पाणी पिलं पाहिजे? तर ठीक आहे, केट लावलेलं आहे, तुम्ही ते काढा पाणी. समजा असं करा की संध्याकाळी पाणी आपण ते काढलं, सगळ्या एका ह्याच्या भांड्यामध्ये ठेवलं, पितळेची भांडी किंवा तुमचं काय वापरतो आपण, कोणतं ॲक्वागार्ड नाही, तांब्याच्या ह्याच्यामध्ये
पाणी रात्रभर काढून स्वच्छ ठेवा आणि दिवसभर पाणी ते प्या. कुणाला समजा गरम करून उकळून गार करून त्यात भरून ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. आता हल्ली किंगा वॉटर माहिती आहे कुणाला? किंगा वॉटर निघालेलं आहे ना? 6.5 लाखाचं मशीन आहे ते. त्यामध्ये पाणी अल्कलाईन केलं जातं. काय केलं जातं? अल्कलाईन केलं जातं. बाटली केवढ्याला मिळते अजून माझ्याकडे किंमत नाही आली, काय 200 रुपयाला मिळते का 100 रुपयाला माहित नाही मला ती बाटली. 100 रुपये. मग अल्कलाईन मीटर जे हे मशीन आहे 6 लाखापासून 15 लाखापर्यंत आहे मशीन. मग हे मशीन तुमच्याकडे आहे का? आहे का सर मशीन तुमच्याकडे? मशीन आपल्याकडे मशीन आहे. कुठे आहे मशीन? तेव्हा मशीन दाखवतो कुठे आहे. अल्कलाईन पाणी करण्याचं मशीन दाखवतो. होणारच आहे. मग पाणी झालं का अल्कलाईन पाणी? कुठं आहे मशीन? होणारच आहे. तोंडातच आहे. त्याची किंमत नाही. इथून पुढे जेव्हा तुम्ही लिक्विड प्याल तेव्हा तुम्ही हे पाणी अशा पद्धतीने प्यायचं. ज्यूस प्यायला तर तुम्ही उसाचा रस प्यायला गेला, किती सेकंदात उसाचा रस पिता? 10 सेकंदात उसाचा रस हा उष्ण आहे किंवा नारळ पाणी पिता. तुम्ही एकदा पिऊन बघा, उसाचा रस पिऊन बघा, 10 मिनिटं पाणी पिऊन बघा, तोंडात गोळवायचं आणि प्यायचं. तुम्ही वर आल्यानंतर तुम्ही म्हणा की मी उसाचा रस प्यायलाच नाही. अर्ध जे आहे ते सगळं अल्कलाईन होऊन जातं आणि पुढची क्रिया सोपी जाते. पाणी पिताना सुद्धा अशा पद्धतीनेच प्यायचं आहे. पाण्याचे त्याच पद्धतीने आपलं माइंड गट आणि माइंड गट कनेक्शन हल्ली माहिती असेल तुम्हाला. तर आपण पाण्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ केली तर आपलं जे कॉन्स्टिट्यूशन पचनाच्या संबंधात त्या संदर्भातल्या व्याधी पूर्ण बऱ्या होतात. त्याच पद्धतीने पूर्वी आपण नदीला वगैरे आंघोळ करायचं. त्याच पद्धतीने किडनी पहिली किडनी कुठली आहे ती रेग्युलर आपल्या 2 किडनी आहेत. दुसरी किडनी कुठली आहे सांगा? पहिली किडनी आपली रेग्युलर, दुसरी किडनी कुठं आहे आपली? कुठं आहे दुसरी किडनी? दुसरी किडनी म्हणजे आपली त्वचा. काय तेव्हा तुम्ही 45 सेल्सिअस पाण्यामध्ये डेली बसाल, अर्धा तास, 2 तास, 3 तास. आपल्याकडं टब बाथ असतो का नाही? टब बाथ समजा तो त्याचा प्लास्टिकचा पण मिळतो. तर तुमचं इथपर्यंत पाण्यामध्ये 45 सेल्सिअसच्या डिग्रीमध्ये तुम्ही 2-3 तास डेली पडला बसला कंटिन्यू 2 महिने 3 महिने, तर तुम्हाला डायलिसिस करायची गरज नाही. कारण शरीर काय करतं की ह्या त्वचेमार्फे सगळं घाण बाहेर टाकणार. तुम्ही व्यायाम केला, घाम बाहेर पडतो ना, मग शरीर काय म्हणतं की तुमची उष्णता वाढली. शरीर मेंटेन करतं की आपल्या शरीराचं तापमान 37 सेल्सिअस आहे, ते मेंटेन करण्यासाठी तुमचा मेंदू कायम कार्यरत असतो. आणि आपण काय करतो, उकडलं व्यायाम केला की लगेच फॅन लावतो. याचा अर्थ काय? तुम्ही त्याची कार्य करण्याची कार्यक्षमता दाबून ठेवलेली, त्याला कामच करून द्यायला नाही. तर जेवढा प्रयत्न करताय व्यायाम करून घाम गेला म्हणजे काय, शरीर मेंटेन करताय तापमान. अशा पद्धतीने शॉर्टमध्ये सांगतो. तर आपला आता कुठला झालं पाण्याचा. पाणी कसं प्यायचं आहे त्याचा वापर किमतीसाठी थंड पाण्यामध्ये कधी कधी आपण गार पाण्याची आंघोळ सुद्धा पूर्वी लोक करत होते. गट कनेक्शन चांगलं होतं. गट कनेक्शन गट म्हणजे काय लक्षात घ्या, शॉर्टमध्ये तोंडापासून गुदद्वाराचा भाग आहे त्या संपूर्ण भागाला गट असं म्हणतात. काय म्हणतात? तोंडापासून गुदद्वाराचा जो भाग आहे त्याला गट असं म्हणतात. ते महत्वाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा काय आला? हवा. बाहेर गेल्यावर बरं वाटतं ना, फिरायला गेल्यावर. म्हणजे काय, निसर्गाच्या सानिध्यात आलो आपल्याला आणि काय मिळतं आपल्याला? ऑक्सिजन मिळतं. ऑक्सिजनचा पुरवठा अधिक 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 आपण प्राणायामाद्वारे जे भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम या प्राणायामाद्वारे आपण काय करतो, हवेच्या माध्यमातून काय घेत आहोत? ऑक्सिजन घेत आहोत. बरोबर आहे का? प्राणायाम करताना काय करतो आपण? प्राणशक्तीला आव्हान करत आहोत आणि प्राणशक्ती श्वासाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रस्थापित करून आपलं आरोग्य काय करत आहोत? राखत आहोत. आता या तिन्ही गोष्टीचा उपयोग महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आहारामध्ये सुद्धा महत्वाची गोष्ट आहे की आपला आहार वेळच्यावेळी टाइम टू टाइम करणं महत्वाचं
वेळ महत्वाची आहे, त्याच्यामध्ये वेळ महत्वाची आहे. मानसिकता सांभाळण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिला ब्रेन कुठला आहे सांगा, आपला रेग्युलर ब्रेन. दुसरा ब्रेन कुठला आहे लक्षातच ठेवा, काय आपल्या एवढं पहिली किडनी रेग्युलर, दुसरी पहिला ब्रेन, दुसरा ब्रेन कुठला आहे दुसरा ब्रेन गट कनेक्शन. तुम्हाला भूक लागली कुठे कळतं, पोटात तर कुठला मेंदू कळतं, पोटात कळतं ना. पोट गच्च झाल्यानंतर नंतर मेंदूला कळतं ना की गच्च झाल्यानंतर. लक्षात आलं का? फार महत्वाचं आहे, या गोष्टी आता खूप वाढलेल्या आहेत. पहिला ब्रेन रेग्युलर, दुसरा गट. म्हणजे तुम्ही जे काही खाता ते पचवायचं का नाही, ते वर परत मेंदूकडून पाठवलं जातं. तुम्ही काय खाल्ले, जड खाल्ले, कठीण खाल्लेलं आहे, गच्च झाले पोट, ऍसिडिटी झाली, मेंदूकडे सूचना दिल्या जातात आलेलं अन्न पचवायचं का नाही. तुमचा मेंदू व्यस्त आहे, टीव्ही, मोबाईल, वर्तमानपत्र, चर्चासत्र, मेसेज मध्ये व्यस्त आहे. अन्न पडून राहतं, सडून राहतं. त्यानंतर पहिला हार्ट आणि दुसरा हार्ट पेंढरी. हे जे आहे ना, तुमचं प्रेशर कसं 120-80 आहे ना, गुरुत्वाकर्षण वरून खाली, पाणी वरनं खाली सहज येते किंवा वरनं खाली सहज जातं, खालून वर जाताना ताकद लावायला. तुमचं शुद्ध रक्त खाली गेलं आणि पायाकडून डोक्याकडे जाताना अशुद्ध रक्त वर हृदयाकडे आलं पाहिजे ना, बाहेर टाकली पाहिजे ना. ही कार्बन कोण टाकतं, कुठं रक्त वर येतं, इथं तुमच्या इथं वॉल असतं पेंढरीमध्ये. म्हणून आपण प्राणायाम घेतो का नाही, असं हे प्रेशर देतो नाही, दररोज डेली करतो की नाही, असं एवढ्यासाठीच करतो. फार महत्वाची गोष्ट या 3 गोष्टीचा महत्वाचा उपयोग आहे. आपल्याला ह्या 3 गोष्टीचा उपयोग करून आपल्या सगळ्या व्याधी, डायबिटीस असो, बीपी असो, ब्लड प्रेशर, वेगवेगळ्या लठ्ठपणा, वजन कमी करणे, सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला याच्या कमीत कमी खर्चामध्ये याचा उपयोग करून आपल्याला व्याधी मुक्त होऊ शकतो. डायबिटीस आहे समजा, दवाखान्यात गेला तुम्ही, कुठल्याही एखाद्या व्यक्तीला बघून म्हणा बाहेर ज्यांना डायबिटीस झालं आणि त्यांनी ॲलोपॅथीच्या गोळ्या खाऊन सांगितलं की मी आता डायबिटीस मुक्त आहे. काय केलं तुम्ही, मेंटेन केलं, बीपी मेंटेन आहे, विचारलं की मेंटेन आहे, मग बरा कधी व्हायचं. तुम्ही डायबिटीसचं पेशंट नाही आहे तर समजा आता डायबिटीस झाला एखाद्याला, शुगर म्हणजे शुगर वाढली ना रक्तातली, दवाखान्यात गेला आणि तुम्ही काय केलं, गोळ्या खाऊन शुगर मेंटेन केली, म्हणजे तुमच्या आता रक्तात साखर आहे का, नाही ना. तुमची शॉपर तुम्ही चेक केलं, पहा फार महत्वाचा मुद्दा, तुम्ही डायबिटीस पेशंट झाला, शुगर वाढली, दवाखान्यात गेला, गोळ्या खाऊन तुमची शुगर 2-3 महिने मेंटेन झाली, तुम्ही काय म्हणता मेंटेन. मग तुम्ही डायबिटीसचं पेशंट कुठं आहात, माझी साखर नॉर्मल आहे, तुमची पण नॉर्मल आहे ना, कुठं डायबिटीसचं पेशंट आहे. मग त्याच्या लक्षात येते का नाही येत अजून, गोळ्या खायला लागते का, ऐकून घ्या. पण तुम्ही आता डायबिटीसचं पेशंट नाही ना, तुमची साखर कुठं वाढली, मला दाखवा ना साखर वाढली का, कुठं आहात, गोळ्या खाऊन मेंटेन केली हे वेळ लागला, पण आता आहात ना तुम्ही. जेव्हा तुमची रक्तातली साखर वाढेल तेव्हा तुम्ही डायबिटीस पेशंट आहात. आलं का दोघीच ना, बरोबर लक्षात आलं. मला डायबिटीस बरा करू शकतो का, 100% करू शकतो, 101%. 15 दिवस सकाळी कडुलिंबाची पावडर घ्या जेवणापूर्वी 3 टाइम, कडुलिंबाची पावडर, कडुलिंब माहिती आहे ना, 3 टाइम घ्या. आणि आहारात पूर्ण फायबरचा उपयोग करा. फायबर काय, टोमॅटो, काकडी, नंतर काय बीट सोडूच नका कधी. काकडी सुद्धा थोडीशी फोडा, कारण काकडी थंडीत पचायला अवघड जाते. मुळा आहे, गाजर आहे आणि कांदा आहे. याची पहिली डिश आणि दुसरी रेग्युलर डिश, 2 डिश ठेवा जेवणामध्ये. 15 दिवसात तुमचा हे सगळ्याच गोष्टी नॉर्मल. सोपं गणित आहे. आता आपण काय बोलतो, इथं पेशंट ट्रीटमेंट देण्यासाठी तुमचं ब्लड चेक केलं जातं. ब्लड चेक करून त्याच्यावर आपण आहार दिला जातो की तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन काय वाढलं, अशा गोष्टी करून मग डाएट प्लॅन दिलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कुठल्या आहेत, ह्या ज्या काही व्याधी आहेत त्या सगळ्या जंतुविरहित व्याधी आहेत. कशा आहेत,
जंतूचा काही संबंध नाही. लठ्ठपणा जंतूचा संबंध आहे का? गुडघेदुखी जंतूचा संबंध आहे का? सांगितले डॉक्टरने तुमच्या गुडघ्यात जंतू झाले मग गुडघेदुखी सांगितले का? बॅक पेन झाली तुम्हाला L4 मध्ये, हा तुमच्या L4 मध्ये जंतू शिरले तुम्हाला झालेला आहे. मायग्रेन, अनिद्रा, झोप नाही ना सांगितलं का? मेंदूमध्ये तुमच्या जंतू गेले तुम्ही तुम्हाला झालेलं. हाय बीपी सांगितलं डॉक्टरने ते जंतू झाल्यामुळे तुमचा हाय बीपी वाढलेला आहे, लो बीपी झालेला आहे. अजून कुठल्या व्याधी सांगा? कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? शौचास साफ न होणे, 2 ते 3 वेळा शौचाला जावं लागतं. डॉक्टरने सांगितलंय मला जंतू झाले, कॉन्स्टिपेशन झालेलं असं सांगितलंय. त्यानंतर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे, हार्ट अटॅक. डॉक्टरने सांगितले का तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जंतू शिरले म्हणून तुम्हाला अटॅक आला असं ऐकलेलं आहे का? काय झालं? रक्तामधली पातळी का वाढली? रक्त घट्ट का झालं? खाण्यामुळे झालं ना, कोणी आणून चिटकवलं. मग कोलेस्ट्रॉलचं प्रमाण काय झालं? हाय झालं. ते नॉर्मल करायचं, मग गोळ्या खावा. मुद्दा काय आपल्या हेल्थ सेंटरचा, हेल्थ केअर सेंटरचा, झालं कशाने ते काढा, संपला विषय. बरोबर आहे की? किडनी फेल झाली, काय झालं? त्याच्या ताण दिला तुम्ही, त्याची कार्यक्षमता गमावली. अन्नस्तिग्न खाल्लं, फास्ट फूड वेगवेगळे त्याच्यामध्ये आहेत, मांसाहार आहे, दूध आहे. दूध आपल्याला वर्जित केलं पाहिजे. कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत पहा. पहिली गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, कॉमन सांगतो, गहू चपातीला अजिबात हात लावू नका. कुठलं सांगा? दुसरा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. दूध बंद केला की दूध बंद करून पासून घेतात, तुम्ही दूध बंद करायला सांगितलं. त्यानंतर मांसाहार. तिसरा पदार्थ बेकरी प्रोडक्ट्स, मैदा युक्त. चौथा काय? तेलाचा वापर लाकडी घाण्याचा करायचा. पाचवं काय? मिठाचा वापर समुद्र मीठ करायचा. ह्या गोष्टी ठेवायच्या. आता मांसाहार वगैरे म्हणले की लोक म्हणतात आम्ही मांसाहार करायला काय हरकत नाही, पण तुमचं सगळं नॉर्मल होऊ द्या, सगळं नॉर्मल होऊ द्या. तुम्ही समजा 6 महिन्यात एखाद्या खाल्लं काही प्रॉब्लेम नाही. ह्या गोष्टी आता पाव, पिझ्झा, बर्गर जे काय वडापाव हे खायचं का नाही? खाऊ शकता तुम्ही, माझं म्हणणं नाही खाऊ नाही, पण तुम्ही आधी नॉर्मलला या. समजा 6 महिन्यात एकदा तुम्ही कुठे चेंज केलं खाल्लं तर काही नाही प्रॉब्लेम, तुमचं शरीर मॅनेज करेल. पण तुम्ही ते वारंवार केली की संपलं असं आमचं म्हणणं आहे. आता मांसाहार सुद्धा लोक म्हणतात मांसाहार आम्ही सोडू शकत नाही. तुम्ही आधी नॉर्मलला या, सगळं तुमचं नॉर्मल होऊ द्या. त्यानंतर तुम्ही 6 महिन्यात खावा, काही प्रॉब्लेम नाही. हे सांगणं म्हणजे केवळ ऍडजस्टमेंट आहे, नाही खाल्लं तर काही प्रॉब्लेम येत नाही. तर ठीक आहे, लक्षात येईल. जनरल सगळ्यांना सांगितलेलं आहे.